थेट नगरविकास विभागाच्या योजनांच्या उधळपट्टीला आता मुख्यमंत्र्यांनी लगाम घातलाय। विविध योजनांच्या मंजुरीपूर्वी आता मुख्यमंत्र्यांची मंजुरी घ्यावी लागणार आहे। शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या महापालिकांवर मेहरबानीचा आक्षेप घालण्यात आलाय। भाजपा आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या आमदारांनी तक्रार केलेली होती, त्याची दखल आता घेण्यात आल्याचं बघायला मिळत आहे। मुख्यमंत्र्यांची परवानगी लागते की नाही मी अजून माहिती घेतली नाही, पण आता सगळ्याच ठिकाणी मुख्यमंत्री बॉस आहेत। यांना मी मागच्या वेळेस अर्थ चुकीचा काढला होता। बैलगाडीचे मालक सध्या देवेंद्र फडणवीस आहे आणि बैलगाडी खेचणारे सध्या 2 जण बारामतीकर आणि ठाणेकर आहेत। त्यामुळे नागपूरकरांचा वर्चस्व तो कायम ठेवण्यासाठी सगळे अधिकार त्यांनी स्वतःच्या हातात ठेवले असतील। या ठिकाणी ज्यांच्या हातात बैलांचे दोर आहेत ते ओढण्याचं काम, कासरी ओढण्याचं काम जोरात सुरू आहे, एवढा त्याचा अर्थ निघतो। त्यांचा कोऑर्डिनेशन खूप चांगला आहे मुख्यमंत्री साहेबांचा आणि उपमुख्यमंत्री साहेबांचा। तर मला वाटतं खूप जास्त याच्यावरती काही फरक पडणार नाही, कारण शेवटी सरकार चालवायचं आहे तर सगळ्यांचं कोऑर्डिनेशन एकमेकाचं ठेवायचं असते आणि मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री साहेबांचं कोऑर्डिनेशन चांगलं असल्यामुळे मला वाटतं याचा जास्त काही फरक पडणार नाही।